गुड इव्हनिंग. ध्येय प्रकाशन अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण एकदा 8वी आता आपण इतिहासाचे पाठ पाहिले. आज आपण पाहणार आहोत नागरिकशास्त्र. बघा, नागरिकशास्त्रामध्ये आपले 6 पाठ आहेत. ते कोणकोणते पहा. संसदीय शासन पद्धतीची ओळख आपण पहिल्या पाठामध्ये ओळख करून घेणार आहे. दुसऱ्यामध्ये भारताची संसद, तिसरा केंद्रीय कार्यकारी मंडळ, चौथा पाठ आहे भारतातील न्यायव्यवस्था आणि 5वा पाठ राज्य शासन आणि 6वा नोकरशाही. तर आता आपण पहिला पाठ पाहणार आहोत संसदीय शासन पद्धतीची ओळख. चला बघा, भारताचे संविधान कशा प्रकारची शासन यंत्रणा आता शासन पद्धती ही नमूद केली आहे. याचा अभ्यास काय आपण या पाठामध्ये घेणार आहोत. बघा, काय प्रश्न तुम्हाला पडले असेल. संसदीय शासन पद्धती म्हणजे काय? प्रधानमंत्री हे अमेरिकेचे प्रधानमंत्री नाहीत का? संसदीय शासन पद्धतीत अध्यक्षीय शासन पद्धती यात फरक काय आहे? बघा, आता ते आपण जाणून घ्या या धड्यामधून. बघा, वर उल्लेख केलेल्या काही प्रश्नावर आपल्याला असे लक्षात येईल की प्रत्येक देशातील शासन पद्धतीचे काही स्वरूप हे वेगवेगळे आहे. पण विविध प्रकारचे शासन पद्धती स्वरूप हे समजून घेण्यापूर्वी शासन संस्थेच्या प्रमुख शाखाची काय होती थोडक्यात माहिती आपण घ्यायची. यातील कायदे मंडळ कायद्याची निर्मिती, कार्य करते आणि कार्यकारिणी आहे ते कायद्याची काय प्रत्यक्ष अंमलबजावणी ते करते. न्याय मंडळ हे न्याय देण्याचे काय कार्य करते. तर या तिन्ही शाखांची कार्य ही त्यांचे काय अधिकार क्षेत्र, त्यांच्यातील मर्यादा आणि ह्या तिन्ही शाखांच्या परस्परांमध्ये काय संबंधांमध्ये संविधानामध्ये ठरवते. हे संबंध अशा प्रकारचे असतात की त्या शासन संस्थेचे असतात स्वरूप ठरतात. तर शासन पद्धतीचे प्रमुख 2 प्रकार पडतात. ते कोणते? संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती. तर त्यातले पहिले प्रकार आपण पाहणार आहोत संसदीय शासन पद्धती. आता संसदीय शासन पद्धती ह्या प्रामुख्याने काय इंग्लंडमध्ये ती विकसित झाली आहे. इंग्लंडमध्ये अलिखित संविधान असूनही आजही तिथे काही बऱ्याचसा राज्यकारभार हा ऋण संकेताच्या आधारे चालतो. पार्लिमेंट ही एक अशीच तेथे उत्क्रांती झालेली एक संस्था आहे. या पार्लिमेंट आधारित पार्लिमेंटरी म्हणजे शासन पद्धती इंग्लंडचे काय योगदान ते मानले जाते. आता भारतात ही शासन पद्धती संसदीय शासन पद्धती म्हणून स्वीकारली आहे. अर्थातच इंग्लंडमधील पार्लिमेंटरी शासन पद्धती भारतातील संसदीय शासन पद्धतीची व्यापक अर्थाने काय साम्य दिसते. पण परंतु ह्या संस्थेच्या आशेने ही दृष्टीने भारतीय शासन पद्धती ही काय वेगळी आहे. तर भारतीय संसदीय शासन पद्धतीचे पुढील वैशिष्ट्य आपण समजून घेऊया. बघा, संसदीय शासन पद्धती ही राज्य कारभाराची एक पद्धत आहे. केंद्रीय शासन पद्धती ही यंत्रणेच्या कायदेमंडळाला काय संसद असे म्हटले आहे. काय म्हटलं आहे? कायदेमंडळाला संसद असे म्हटले. तर राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा हे मिळून काय होते संसद तयार होत असते. आता संसदेच्या लोकसभेचे प्रतिनिधी हे जनतेकडून काय थेटपणे काय होतात निवडले जातात. या सभागृहातील सदस्यांची संख्या ही निश्चित असते. आता लोकसभेची काय निवडणुका ह्या ठराविक मुदतीनंतर होतात. या निवडणुका सर्व राजकीय काय होतात पक्ष ते लढवत असतात. तर ज्या ज्या राजकीय पक्षाला निम्म्यापेक्षा जास्त जागा मिळतात त्या बहुमताला काय पक्ष मानला जातो. तर बहुमत असलेला म्हणजे पक्ष सरकार काय होतं बनतो. काही वेळेस कोणत्याही पक्षाला काय असं स्पष्ट होते की बहुमत मिळत नाही. अशा वेळी काही पक्ष एकत्र येऊन आपले बहुमत सिद्ध करतात व त्यांना सरकार काय होतं स्थापना करता येते. पण अशा वेळी काय सरकार आहे असे म्हणतात. त्या काळात या सगळ्याला आपण सरकार असे म्हणतो. तर अशा तऱ्हेने जनतेकडून निवडून आलेले प्रतिनिधी कायदेमंडळाचे सभासद येतात. बहुमतल्या पक्षाला आपले सरकार स्थापन करता येते. बघा, पुढचा पॉईंट आपला. तर बहुमतल्या पक्षाला काय नेता हा प्रधानमंत्री होतो आणि तो आपल्या काय सहकार्याची मंत्रिपदासाठी काय होतो निवड करत असतो. तर प्रधानमंत्री ही त्यांनी काय निवडलेले मंत्रिमंडळ हे संसदीय शासन पद्धतीतील काय कार्यकारी मंडळ होय. आता बघा, संसदीय शासन पद्धतीतल्या कार्यकारी मंडळ दुहेरी जबाबदारी असते. ती बघा, कार्यकारी मंडळ हे म्हणून त्यांना काय कायद्याची अंमलबजावणी काय होते करावी लागते. तर कायदे मंडळाचे काय सदस्य जे असतात त्या म्हणून त्यांना काय कायदे मंडळाशी संबंधित जबाबदारी त्यांना पार पाडावे लागतात. काऊन का तर कायद्याची काही संबंधित जबाबदारी आहे ते त्यांना पार पाडावे लागतात. आता प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ काय आपल्या सर्व कृती धोरणासाठी ते पूर्ण कायदे मंडळाला काय असतात जबाबदार असतात. आता याचा अर्थ असा की
महामंत्रिमंडळ कायदेमंडळाबरोबर घेऊन राज्यकारभार करावा लागतो, म्हणूनच संसदीय शासन पद्धतीला काय जबाबदार पद्धती शासन पद्धती असं म्हणतात. असे सामूहिक जबाबदारी हे संसदीय शासन पद्धतीने एक खास त्याचं वैशिष्ट्य आहे. एखाद्या खात्याचा निर्णय हा राज्याचा काय निर्णय मानला जातो. ह्या निर्णयाची जबाबदारी संपूर्ण मंत्रिमंडळाची असते. ती प्रत्यक्षात कशी आणले जाते ते सुधारण पुढील 2 पाठात आपण पाहणार आहोत. पण संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ कायदेमंडळाच्या काही विश्वासावर अवलंबून असते. पण यात जो अर्थ जोपर्यंत कायदेमंडळाचा कार्यकारी मंडळ काय असतं पाठिंबा असतो, पाठिंबा संमती असते, तोपर्यंत कार्यकारी मंडळ म्हणजेच काय प्रधानमंत्री काय होतं मंत्रिमंडळ अधिकारावर राहते. पण कायदेमंडळाला किंवा संसदेला असे वाटले की आपल्या इच्छेनुसार कार्यकारी मंडळ म्हणजे कार्य करत नाही, तेव्हा असंसद काय अविश्वासाचा ठराव मांडून कार्यकारी मंडळ काय होतं सत्तेपासून दूर करते. आता अविश्वासाचा ठराव या नियंत्रणाचे एक प्रभावी साधन आहे. तर संसदीय शासन पद्धतीत संसद किंवा कायदेमंडळ हे काय एकदम श्रेष्ठ असतं. तर लोकांनी निवडून दिलेली प्रतिनिधी सामान्य जनतेला अपेक्षा संसदेत करतात व्यक्त करतात. पण लोकहितासाठी काय केले जावे हे संसद ठरवते. पण लोकांच्या प्रतिनिधीचे सभागृह असल्याने जनतेचा काय सर्वश्रेष्ठ अधिकार व्यक्त करत असल्याने संसदेचा दर्जा हा श्रेष्ठ असतो. तर संसदीय शासन पद्धती आपण स्वीकारली. बघा भारताने संसदीय शासन पद्धत स्वीकार करण्यामागे काही कारणे आहेत. तर बघा पुढे बघू आपण. ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतात काय संसदीय संस्थेची निर्मिती झाली होती, पण ब्रिटिशांच्या पद्धतीने राज्यकारभार करण्यास सुरुवात झाली आणि त्यापासून संसदीय शासन पद्धती हा सुद्धा भारताचा काय स्वातंत्र्य लढ्याचा एक आविष्कार आहे. त्यामुळे या पद्धतीचा काय भारतीयांना परिचय झाला आणि होता. पण संविधान सभेत या पद्धतीने काय बरीच काही चर्चाही झाली आणि संविधान करत्यांनी काय या पद्धतीत भारतीय परिस्थितीला अनुकूल ठरतील असे बदल केले. आणि संसदीय शासन पद्धतीत चर्चा विचारण्याला मोठा वाव असतो. सार्वजनिक हिताच्या प्रश्नावर संसदेत काय चर्चा होते, पण या चर्चेत विरोधी पक्षाचे काय होतात सभासद त्यात भाग घेतात. पण योग्य ठिकाणी शासनाला सहकार्य करणे, धोरणातल्या केवळ कायद्यातील त्रुटी झाकून देणे, प्रश्नाचा अभ्यासपूर्ण मांडणी करणे इत्यादी बाबी काय होते विरोधी पक्ष करू शकतात. पण याच संसदेमुळे अधिक निर्दोष कायदे करणे ते शक्य होते. आता अध्यक्षीय शासन पद्धती आपण बघूया. बघा राज्यकारभाराची आणखी एक पद्धत म्हणून अध्यक्षीय शासन पद्धतीचा उल्लेख करता येईल. अशी शासन पद्धती अमेरिका या देशात आहे. ही पद्धत संसदीय शासन पद्धतीमुळे काय वेगळी आहे. आता पद्धतीत संसदीय शासन पद्धती वेगळीच आहे, पण या कायदेमंडळापासून कार्यकारी मंडळ काय अलिप्त असलेले काय ते कार्यकारी प्रमुख म्हणजेच राष्ट्राध्यक्ष थेट जनतेकडून हा निवडला जातो. पण ती पद्धत म्हणजे काय अध्यक्षीय शासन पद्धती होय. पण शासन संस्थेच्या तिन्ही शाखा या पद्धत काय एकमेकांपासून स्वतंत्र असतात, परंतु त्यांच्या कार्यात काय होते एक सूत्रहीन इतपत त्यांच्यात काय असते संबंधी असतात. पण अध्यक्षीय शासन पद्धतीचा अवलंब हा अमेरिकेने केला आहे. त्या शासनाची काही वैशिष्ट्य आपण पाहूया. बघा अध्यक्षीय शासन पद्धतीत कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ हे थेटपणे काय परस्परांवर अवलंबून नसतात. पण कायदेमंडळात काय दोन्ही सभागृह हे तसेच राष्ट्राध्यक्ष हे काय जनतेकडून निवडले जातात. पण राष्ट्राध्यक्ष कार्यकारी प्रमुख व त्यांच्या हाती कायद्याचे काय प्रमुख असतात. त्यांच्या हाती असतात ते अंमलबजावणीसह अन्य कायद्यात अधिकार त्यांना असतात. बघा काय सर अध्यक्षीय शासन पद्धती काय अशा प्रकारची रचना असली की कायदेमंडळ कार्यकारी मंडळ हे परस्परावर नियंत्रण ठेवते. परस्परावरील नियंत्रणामुळे जबाबदार पद्धतीने काय होतं राज्यकारभार हा होऊ शकतो. आणि संसदीय आणि अध्यक्षीय शासन पद्धती व्यतिरिक्त अन्य शासन पद्धती फ्रान्स, स्वित्झर्लंड, परत जर्मनी इत्यादी देशांमध्ये काही अवलंबल्या जातात. पण विविध देश हे आपल्या परिस्थितीस अनुरूप अशा प्रकारचे असतात शासन पद्धतीचा अवलंब करताना ते दिसत. आता पुढील पाठात आपण भारताच्या संसदेची रचना कार्यपद्धती आणि भूमिका हे आपण विचारात घेणार आहोत. पाठावरील स्वाध्याय तुम्ही आपलं सोडवायचंय. बघा आता भारताची संसद
बघा संसद भवन हे नवी दिल्ली मधले चित्र आपल्याला दाखवले। चला, संसदीय शासनमध्ये संसद काय महत्वाची ठरते, पण हे आपण पाहिलेच। पण प्रस्तुत पाठात भारताच्या काय संसदेचा विचार करायचा आहे। आता भारतात काय, भारतात संसदेची निर्मिती संविधानाने केली आहे, पण राष्ट्रीय पातळीवर म्हणजे केंद्रीय शासन हे यंत्रांचे कायदे मंडळाच काय संसद असे म्हणले जाते। पण त्यानुसार संसदेत राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा काय यांचा समावेश असतो। पण राष्ट्रपती भारताच्या संसदेत काय अविभाज्य घटक असतात, परंतु त्यांना संसदेच्या सभागृहात काय उपस्थित राहून विचारविनिमय भाग घेता येत नाही। विचारविनिमय मधला भाग घेता येत नाही। आता लोकसभा बघा, हे संसदेच्या दोन सभागृहांना लोकसभा आणि राज्यसभा असे म्हणतात। काय म्हटले जातात तर लोकसभा आणि राज्यसभा असं म्हटलं जातं। आता लोकसभा आपण बघूया, भारतीय संसदेत कनिष्ठ आणि प्रथम सभागृह म्हणजेच काय लोकसभा। तर काय भारतीय संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह म्हणजेच काय आपली लोकसभा। लोकसभा हे काय संसदेच्या जनतेकडून थेटपणे निवडून येणारे सभागृह आहे, म्हणून या लोकसभेला पहिले सभागृह असे म्हणतात। आता बघा, लोकसभेच्या निवडणुकीसाठी भौगोलिक मतदान संघ निर्माण केले आहे। लोकसभेची मुदत ही 5 वर्षाची असते। किती वर्षाची असते तर 5 वर्षाची असते। लोकसभेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होत असतात, पण या निवडणुका सार्वत्रिक निवडणुका म्हणून ओळखल्या जातात। आता काही वेळेस 5 वर्षाची मुदत पूर्ण होण्याची काही लोकसभा ही काय विसर्जित झाल्याची काही उदाहरणे आहेत। अशा वेळी घेतलेल्या निवडणुकाला काय म्हणतात तर मध्यावधी निवडणुका असे आपण म्हणतो। आता लोकसभा ही देशातील लोकांचे काय प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे। तर लोकसभेची सदस्य संख्या ही संविधानानुसार जास्तीत जास्त 552 असते। किती असते? जास्तीत जास्त ती 552 असते। आता आपल्या देशातील सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व मिळते, पण अनुसूचित जाती, अनुसूचित काय जमाती यासारख्या यांच्यासाठी काय आरक्षण देण्यात आले आहे। पण तसेच अँग्लो इंडियन समाजात पुरेसे काय प्रतिनिधित्व नसल्यास त्यांच्या समाजाच्या या 2 प्रतिनिधीची काय नेमणूक राष्ट्रपती लोकसभेवरून करू शकतात। आता बघा पुढचा पॉइंट आहे आपला राज्यसभा। संसदेचे दुसरे भाग आपला राज्यसभा। भारतीय संसदेत वरिष्ठ आणि काय द्वितीय सभागृह म्हणजे काय तर राज्यसभा। बघा, भारतीय संसदेत वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह म्हणजेच काय आपली राज्यसभा। भारताच्या संसदेत राज्यसभा ही अप्रत्यक्षरित्या काय निवडून येणारे सभागृह आहे। राज्यसभा भारतीय संघराज्यातील 28 घटक राज्य तर 9 संघशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व करते। याचा अर्थ असा की राज्यसभेत काही घटक राज्याचे प्रतिनिधी सदस्य म्हणून काय काम करतात। आता राज्यसभेची एकूण सदस्य संख्या 250 आहे। किती आहे एकूण सदस्य संख्या? 250। यापैकी 238 सदस्य विविध घटक राज्य आणि केंद्रशासित काय प्रदेशातून निवडून येतात। आता राज्यसभेत प्रत्येक घटक राज्याची काय सदस्य संख्या ही काय असते सारखी नसते, पण लोकसभेच्या प्रमाणात राज्यसभेत प्रतिनिधित्व असते। उरलेल्या 12 सदस्यांची राष्ट्रपती नेमणूक करतात। साहित्य, विज्ञान, कला, क्रीडा आणि सामाजिक कार्य काय इत्यादी क्षेत्रातील कामाचा काय प्रत्यक्ष अनुभव असणाऱ्या किंवा त्यांचे विशेष ज्ञान असणाऱ्या व्यक्तीपैकी काहींची काय राज्यसभेवर नेमणूक केली जाते। आता राज्यसभेवर सदस्यांची निवड प्रतिनिधित्व पद्धतीने होते। आता राज्यसभा ही कधी एकत्रितपणे काय विसर्जित होत नाही, म्हणून ते कायमस्वरूपी सभागृह मानले जाते। अर्थात दर 2 वर्षांनी राज्यसभेने 6 वर्षांचा कार्यकाळ काय होता पूर्ण केलेला एकाच 3 सदस्य निवृत्त होतात, पण आणि पुन्हा तितक्या सभासदांची निवड केली जाते। पण टप्प्याटप्प्याने मोजक्याच संख्येने काय होतात सदस्य तिथे निवृत्त होत असल्याने राज्यसभा सतत काय असते आपली कार्यरत असते। पण राज्यसभेची निवडणूक लढवणारी व्यक्ती ही भारतीय नागरिक असली पाहिजे, ती जेव्हा हे 30 वर्ष काय पूर्ण असले पाहिजे। लोकसभा व राज्यसभा या सदस्यांना खासदार म्हणतात। काय म्हणले जाते लोकसभेला आणि राज्यसभेला काय म्हणलं जातं खासदार। आता खासदार हे आपल्या मतदारसंघाच्या प्रश्न समस्या लोकसभेच्या काय
मांडून ते प्रश्न सोडवायचा काय करतात, प्रयत्न करत असतात. आता मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांना विकास निधी शासन हे दिले जाते. आता संसदीय कार्य बघा, भारतीय संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या दोन सभागृहाविषयी जाणून घेतल्यानंतर त्यांच्या कार्याचा आता आपण काय करणार आहे, आढावा घ्यायचा. तर कायद्याची निर्मिती, लोकांचे हित आणि त्यांचे कल्याण साध्य व्हावे म्हणून संविधानातील काय उद्दिष्टांना प्रत्यक्षात आणता यावे म्हणून संसदेला अनेक नव्या काय असतात कायद्याची निर्मिती त्यांना करावी लागते. त्याचबरोबर कालबाह्य झालेले कायदे रद्द करावे लागतात आणि काही कायद्यांचा योग्य ते बदल त्यांना करावे लागतात. तसेच कायद्याच्या विविध प्रक्रिया काय संविधानात स्पष्ट केली जात असते आणि त्यानुसार संसद ही काय आपली प्राथमिक आणि मुख्य जबाबदारी पार पाडत असते. आता मंत्रिमंडळावर नियंत्रण. आता प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ संसदेलाच काय निर्माण होते व संसदेचे त्यांचे काय असते नियंत्रण असते. पण नियंत्रणाचे विविध मार्ग संसदेला काय असतात उपलब्ध असतात. संसदेला डावलून काय होते, मंत्रिमंडळ कारभार करणार नाही हे फारची जबाबदारी संसदेवर असते. आता संविधान दुरुस्ती, भारताच्या संविधानात काही बदल करायचे झाल्यास संसद आहे त्या संदर्भात निर्णय घेते. आता संविधानात दुरुस्ती करायचा प्रस्ताव हा महत्वाचा असतो, पण त्यांच्या आवश्यकतेवर संसद काय चर्चा करून तो प्रस्ताव स्वीकारायला की नाही ते ठरवतात. तर भारताच्या संविधानात दुरुस्ती काय पुढील प्रमाणे असते बघा. काय असते दुरुस्ती, तर भारताच्या संविधानात काही तरतुदी ह्या साध्या बहुमताने काय असतात बदलले जातात. काही तरतुदींना मात्र संसदेला विशेष काय बहुमत म्हणजे 2 किंवा 3 त्यांची गरज असते. तर काही तरतुदी संसदेला विशेष काय असते बहुमत अधिक निम्म्यापेक्षा काय असते संसदेचे बहुमत अधिक आहे निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्याचे काय मान्यता तिथे बदलले जातात. पुढचं पॉइंट आहे लोकसभेचे अध्यक्ष. आता लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर पहिल्या बैठकीत लोकसभेचं काय आहे आपल्या पैकी काय एकाचे अध्यक्ष म्हणून काय निवडणूक काय होते. लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर पहिल्या बैठकीत लोकसभेचे अध्यक्ष सदस्य आपल्यापैकी एकाचे काय होते, तिथं जे सदस्य असतात बैठकीमध्ये त्यामध्ये काय एकाचे काय होते अध्यक्ष म्हणून तिथे निवड केली जाते. पण आणखी एकाची काय उपाध्यक्ष म्हणून त्याची निवड केली जात असते. तर लोकसभेचे कामकाज लोकसभा अध्यक्षाच्या मार्गदर्शनानुसार त्या नियंत्रणाखाली त्यांच्या चालते. तर लोकसभा ही भारतीय जनतेचे प्रतिनिधित्व करते आणि त्यांचे अध्यक्ष काय लोकसभेचे प्रतिनिधित्व करतात. आता अध्यक्ष पदावर निवडणूक झाल्यानंतर अध्यक्षाने संपूर्ण सभागृहाचे कामकाज अतिशय निपक्षपातीने म्हणजे चालवायचे असते. आता लोकसभेच्या काय सभासदांना लोकप्रतिनिधी या नात्याने काही हक्क आणि काही विशेष अधिकार असतात. आणि त्यांची जपणूक अध्यक्ष करतातच, पण सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे चालणे ही सभागृहाची काय असते प्रतिष्ठा राखणे. आता कामकाजाविषयी नियमाचा अर्थ लावून त्यानुसार ते चालवणे इत्यादी कामे काय अध्यक्षांना ती करावी लागतात. तर राज्यसभेचे सभापती राज्यसभेचे संपूर्ण कामकाज सभापतीचे काय नियंत्रणाखाली ते चालवली जाते. आता भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे काय पदसिद्ध सभापती असतात. आता राज्यसभा सभापतीने काय सभागृहात शिस्त राखणे, चर्चा घडवून आणणे, सदस्यांना बोलवण्याचे काय संधी देणे इत्यादी कार्य त्यांना करावी लागतात. संसदेत कायदे कसे तयार होतात बघा. आपल्या देशात संसदेचे कायदे करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. कायदा त्यावर करण्यासाठी विशिष्ट पद्धत काय स्वीकारण्यात येते. त्यालाच काय म्हणले जाते कायदा निर्मितीची प्रक्रिया असे म्हणले जाते. आता कायद्याचा कच्चा मसुदा प्रथम तयार केला जातो. त्या कच्च्या मसुद्याला काय किंवा आराखड्याला कायद्याचा प्रस्ताव हा विधेयक असे म्हणले जाते. आता संसदेच्या सभागृहात सादर केली जाणारी विधेयके मुख्यतः 2 प्रकारची असतात, अर्थ विधेयक आणि सर्वसाधारण विधेयक. कोणत्या तर 2 प्रकारची अर्थ विधेयक आणि सर्वसाधारण विधेयक. या विधेयकाचे कायद्यात काय रूपांतर पुढील प्रमाणे विधेयकाचे रूपांतर होण्यासाठी पुढील प्रक्रियेमध्ये जाते बघा. पहिलं वचन
संबंधित खात्याचा मंत्री म्हणजे संसद सदस्य विधेयक सादर करतो आणि विधेयक मांडताना त्यांचे स्वरूप थोडक्यात स्पष्ट करतो. याच काय म्हटले जाते, पहिले वाचन असे म्हणले. विधेयकाचे पहिले वाचन असे म्हणले जाते. दुसरे वाचन बघा, दुसऱ्या वाचनाचे 2 टप्पे असतात. पहिल्या टप्प्यात विधेयकातील उद्दिष्टावर चर्चा होते आणि सभागृहातील काय सदस्य विधेयकाबद्दल काय आपले मत काय करतात ते व्यक्त करतात. आता विधेयकाचे समर्थक काय विधेयकाच्या बाजूने कसं मत मांडतात, पण त्या विरोधक काय विधेयकातील उणीवा आणि दोष काय होतात स्पष्ट करतात. आता सभागृहात विधेयकावर चर्चा झाल्यानंतर गरज भासल्यास ते काय तर विधेयक सभागृहाचे एक समितीकडे ते पाठवले जाते. विधेयक काय निर्दोष व्हावे म्हणून सूचना व दुरुस्त्या काय होतात सूचनात अहवाल समिती सभागृहाकडे ते पाठवले जातात. आता त्यानंतर दुसऱ्या वाचनाच्या दुसऱ्या टप्प्यात काय सुरुवात होते आणि या टप्प्यात विधेयकावर कलमावर चर्चा होते आणि सदस्य काय होतात दुरुस्त्या सुचवू शकतात आणि त्यावर काय सभागृहात मतदान घेतले जाते. आता तिसरे वचन बघा, तिसऱ्या वाचनाच्या वेळी विधेयकावर पुन्हा थोडक्यात चर्चा होत असते. त्या विधेयकातून मंजूर करण्याचा ठराव मतदान होते आणि विधेयकास आवश्यक बहुमतांची असते मंजुरी मिळाली तरच सभागृहाने विधेयकाचे संमत केले असे मानले जाते. पण संसदेच्या दुसऱ्या सभागृहातील विधेयक वरील काय सर्व प्रक्रियेमध्ये जाते, पण दोन्ही सभागृहाने विधेयकास मंजुरी दिल्यानंतर ते काय ते राष्ट्रपतीच्या संमतीकडे ते पाठवले जाते. आता केंद्रात लोकसभा राज्यसभा यांच्यात काही विधेयकाबद्दल मतभेद झाल्यास दोन्ही काय सदनाच्या संयुक्त अधिवेशनात विधेयकाचे हस्ते भवितव्य ठरते. आता राष्ट्रपतीच्या संमतीदर्शक स्वाक्षरीनंतर विधेयकाचे काय रूपांतर कायद्यात होतो. तर हा कायदा काय होतो मग तयार होतो. तर पाठकाचा स्वाध्याय की मी आपल्या वहीमध्ये सोडून घ्यायचा. आपण पुढचा पाठ पाहत आहोत. तिसरा केंद्रीय कार्यकारी मंडळ. बघा मागील वाटत आपण केंद्रीय पातळीवर काय कायदेमंडळ म्हणजेच काय संसदेची रचना आणि कार्यपद्धती आपण समजून घेतली. आता याकडे आपण केंद्रीय कार्यकारी मंडळाचा काय अभ्यासात करणार आहोत. तर बघा संघ शासनाची रचना. संघ शासन म्हणजे काय केंद्र शासन आणि संघ शासनाचे काही खालील घटक आहेत. बघा संघ शासन म्हणजे राष्ट्रपती म्हणजे कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ. तर कायदेमंडळामध्ये 2 आहेत, लोकसभा आणि राज्यसभा, आणि कार्यकारी मंडळ मध्ये प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ. तर बघा आता कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ हे काय न्यायमंडळाचे काही शासन संस्थेचे 3 शाखा असतात. आणि या जनतेत काय की त्याचं लक्षात येते की जनते कल्याणासाठी जे काम करतं ते तुम्हाला माहित आहे, पण संसदीय शासनामध्ये कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळाचा काय असतात भाग असते आणि ते कायदे मंडळाला ते जबाबदार असते. आता या कार्यकारी मंडळात कोणाचा समावेश असतो तर संविधानात त्याचबरोबर कोणत्याही तरतुदी असतात. आणि कार्यकारी मंडळ हे लोकांच्या हितासाठी धोरणाची काय आखणी कशी करते ते इत्यादी कार्यमंडळ आपण समजून घेताना आपल्याला माहित करून घ्यायचं आहे. आता बघा भारताच्या केंद्रीय कार्यकारी मंडळात राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री मंत्रिमंडळ काय होतं यांचा समावेश असतो. तर पहिलेच राष्ट्रपतीचा बघा मुद्दा आहे आपला. बघा भारताच्या संविधानामध्ये तरतुदीनुसार राष्ट्रपती सर्वांचे असतात राष्ट्र प्रमुख असतात. तर राष्ट्रपतीचे पदे अतिशय काय सन्मानाचे आणि प्रतिष्ठेचे असून ते काय भारतीय प्रजासत्ताकाचे प्रतिनिधित्व करतात. तर संविधानाने देशाची संपूर्ण कार्यकारी सत्ता ही राष्ट्रपतींना काय नावाने चालतं, पण असे चालले असले तरी प्रत्यक्ष व्यवहार काय प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ हे काय राज्यकारभार ते करतात. म्हणूनच राष्ट्रपती हे काय नामधारी संविधानात्मक प्रमुख आहेत. तर प्रधानमंत्री काय कार्यकारी प्रमुख आहेत. आता राष्ट्रपतींची निवड ही भारतीय जनतेकडून म्हणजे अप्रत्यक्षरित्या होते. भारतातील सर्वसामान्य मतदार हे राष्ट्रपतींना काय असतात थेटपणे निवडून देत असतात. तर त्यांनी निवडलेल्या संसद सदस्याकडून आणि विधानसभा काय सदस्याकडून राष्ट्रपती काय निवडले जातात. पण संसद सदस्य आणि संविधान सभा हे काय सदस्यांच्या गटाला काय निर्वाचन मंडळ असे म्हणले जाते. काय म्हणले जाते तर त्या गटाला निर्वाचन मंडळ असे म्हणले जाते. आता राष्ट्रपतींचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो
आणि पदाची निवडणुका लढवणारी व्यक्ती भारतीय नागरिक असली पाहिजे, तिचे वय 35 वर्ष पूर्ण असले पाहिजे. आता राष्ट्रीय पदावर काही निवड झालेल्या व्यक्तीला आपले पद स्वीकारताना शपथ घ्यावी लागते. त्या संविधानाचे रक्षण करण्याचे आणि संविधानानुसार राज्यकारभार होत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी हे राष्ट्रपतीवर असते. आता प्रधानमंत्री या मंत्रिमंडळ काय दिलेल्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती हे राज्यकारभार करतात. पण संविधानाने रक्षण करण्याची जबाबदारी ही राष्ट्रपतींवर असते. परंतु त्यांचे एखादे नवीन संविधान भंग करणारे ठरल्यास राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून काय असते दूर करण्याचा अधिकार संसदेला असतो. पण या प्रक्रियेला काय महाभियोग प्रक्रिया असे म्हणलं आहे. तर राष्ट्रपती कडून संविधानाचा भंग झालेला असल्यास असा आरोप कोणत्याही सभागृह ठेवते व त्या आरोपाची चौकशी दुसरे सभागृह करतात. तर दोन्ही सभागृहांचे विशेष बहुमताने ठराव संमत होणे आवश्यक असते. त्यानंतर राष्ट्रपती काय होतं पदावरून दूर होतात. आता राष्ट्रपतीचे कार्यकारी अधिकार काय असतात ते बघू आपण. संविधानात राष्ट्रपतीचे काही कार्य हे काही अनेक दिले आहेत, पण त्यापैकी काही कार्य आपण पुढे पाहणार आहोत. ते बघा, संसदीय अधिवेशन बोलवणे, स्थगित करणे, संसदेला संदेश पाठवणे, लोकसभा मुदतीने किंवा मुदतीपूर्वी बरखास्त करणे हे सर्व अधिकार काय राष्ट्रपतींना असतात. दुसरा मुद्दा, लोकसभा राज्यसभा यांनी संमत केलेल्या विधेयकावर काय राष्ट्रपतीची स्वाक्षरी आवश्यक असते आणि त्या स्वाक्षरीशिवाय विधेयकाचे कायद्यात काय रूपांतर होत नाही. तिसरा मुद्दा आहे, प्रधानमंत्र्यांची नेमणूक ही राष्ट्रपती करताना त्यांना सुचवलेल्या व्यक्तीची मंत्रिपदावर काय होते नेमणूक राष्ट्रपती करतात. आता सर्वोच्च आणि उंच न्यायालयाचे काय न्यायाधीश नेमणूक हे करतात राष्ट्रपतीच करत असतात. त्याचप्रमाणे सर्व राज्याचे राज्यपाल, मुख्य निवडणुका आयुक्त व अन्य महत्वाच्या पदावरील व्यक्तीची काय ते नेमणूक हे राष्ट्रपतीच करत असतात. राष्ट्रपती काय संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात. म्हणून या युद्ध शांतता याबाबतचे निर्णय कोण होतात राष्ट्रपती घेत असतात. आता राष्ट्रपतींना काही न्यायालयीन अधिकारही आहेत. उदाहरण, एखाद्या व्यक्तीची शिक्षा कमी करणे, शिक्षेची तीव्रता कमी करणे किंवा अपवादात्मक परिस्थिती मानवतावादी भूमिकेतून शिक्षा घालते कमी करण्याचा अथवा रद्द करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना असतो. आता देशावर संकटकालीन परिस्थिती उद्भवल्यानंतर राष्ट्रपती आणीबाणी जाहीर करण्याचे अधिकार असतात. 3 प्रकारचे आणीबाणी दिलेले असतात. ते बघा, राष्ट्रीय आणीबाणी, घटक राज्याची आणीबाणी आणि राष्ट्रपतीची राजवट आणि आर्थिक आणीबाणी हे 3 घटक दिलेले असतात. आता राष्ट्रपतीच्या अनुपस्थित त्यांची कामे उपराष्ट्रपती पार पाडतात. उपराष्ट्रपतीची निवड ही संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांकडून होते. आता प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ हा मुद्दा आहे आपला. राष्ट्रपती संविधानात्मक प्रमुख असतात. त्यांच्या हाती नाममात्र सत्ता असते. प्रत्यक्षात प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ हे राज्यकारभार काय चालवते. आता हे आपल्यास माहित असल्यास प्रधानमंत्री कोणती कार्य आणि कोणती भूमिका पार पाडतात ते बघा आपण पाहू. आता निवडणुका बहुमत मिळाल्यानंतर हा पक्ष काय आपल्याला त्याची मंत्रिपदी निवड करायची काय तो ठरवतो. त्याच पक्षामध्ये प्रधानमंत्र्याचा काय विश्वास सहकार्यास प्रधानमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात काय होतो त्यांचा समावेश होतो. पण प्रधानमंत्री व अन्य मंत्री संसदेचे काय संसदेचे सदस्य असले काय असते ते आवश्यक असते. नसल्यास त्यांना 6 महिन्याच्या आत काय संसदेत सदस्यत्व मिळवावे लागतात. आता प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ खऱ्या अर्थाने राज्यकारभार करत असते. पण याचा अर्थ काय राज्य कारभारची काय वास्तव सत्ता काय असते प्रधानमंत्री मंत्रिमंडळ हे असते. चला आता प्रधानमंत्र्यांची कार्य काय बघू आपण. आता प्रधानमंत्र्यांना सर्वप्रथम आपले मंत्रिमंडळ तयार करावे लागत असतात. पण त्या प्रधानमंत्री आपल्या पक्षातील काय विश्वासू सहकार्यांना प्राधान्य देतात व त्याचबरोबर काय प्रशासकीय अनुभव आणि राज्यकारभाराची कौशल्य, कार्यक्षमता आणि विषयातील काय तज्ञता त्यांचा विचार मंत्री निवडताना केला जातो. आता मंत्रिमंडळात कोणता समावेश करायचा हे ठरल्यानंतर प्रधानमंत्री त्यांच्या खात्याचे वाटप करण्याचे काम करतात आणि प्रधानमंत्री मंत्रिमंडळाचे नेतृत्व करतात. महामंडळाच्या सर्व बैठका प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होतात. आता चौथे बघा, खाते वाटप झाल्यानंतर विविध खात्यामध्ये सुसूत्रता राखणे, ते खात्यामध्ये काय परस्पर सहकार्य वाढवणे.
खात्याचा कारभार हे कार्यक्षमतेने होत आहे की नाही हे पाहणे इथे जी कामे प्रधानमंत्र्यांना पार पाडावी लागतात. तर आंतरराष्ट्रीय क्षेत्रात देशाची प्रतिमा उंचावणे, जागतिक लोकमत आपले काय होतं, आपल्याला अनुकूल होण्यासाठी प्रयत्न करणे, देशाच्या जनतेला आश्वासन करणे, आपत्तीच्या काळात आपत्तीग्रस्तांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहणे आणि त्याची भूमिका प्रधानमंत्री पाडू शकतात. आता मंत्रिमंडळाचे कार्य बघा. संसदीय शासन पद्धतीत मंत्रिमंडळ कायद्याच्या काय निर्मितीत पुढाकार घेते, त्याचा आराखडा तयार करून त्यावर चर्चा करते आणि ते नंतर संसदेच्या सभागृहात काय मांडले जाते. आता मंत्रिमंडळ सर्व महत्त्वाच्या काय प्रश्नावर चर्चा करून काय निर्णय घेते. आता शिक्षण, शेती, उद्योग, आरोग्य, परराष्ट्र व्यवहार अशा अनेक विषयावर काय मंत्रिमंडळाला एक निश्चित धोरण, कार्याची दिशा ठरवावी लागते. आता मंत्रिमंडळाने ठरवलेल्या धोरणाबाबत संसदेला काय विश्वासात घ्यावेच लागते आणि त्यामुळे मंत्रिमंडळाने काय मंत्री आपल्याला खात्याचे काय धोरण संसदेत मांडून त्यावर चर्चा घडून आणून संसदेकडून ते मंजूर करून घेण्याचा ते प्रयत्न करतात. आता तिसरं बघा, मंत्रिमंडळाची मुख्य जबाबदारी हे धोरणाच्या अंमलबजावणीची असते. संसदेने धोरणाला किंवा कायद्याच्या काही प्रस्तावांना मान्यता दिली की मंत्रिमंडळ त्यांच्या काय करतात अंमलबजावणी करते. आता संसद मंत्रिमंडळ असं नियंत्रण ठेवते. कसं नियंत्रण ठेवते ते बघूया आपण. संसदीय शासन पद्धतीत संसद मंत्रिमंडळ कायदे नियंत्रण ठेवण्याचे ते प्रयत्न करते, पण कायद्याची किंवा त्या धोरणाची निर्मिती, अंमलबजावणी व त्यानंतरचा काय ठेवतं संसद मंत्रिमंडळ हे नियंत्रण ठेवते. आणि नियंत्रणाचे काही मार्ग पुढील प्रमाणे बघू आपण. चर्चा आणि विचारविनिमय. काय चर्चा आणि विचारविनिमय. कायद्याच्या निर्मितीच्या दरम्यान संसदे काय करतात, सदस्य चर्चा आणि विचारविनिमय करून मंत्रिमंडळाला धोरणातील अथवा कायद्याने काय होतात त्रुटी दाखवून देतात. कायदा निर्णय होण्याच्या दृष्टीने ही चर्चा काय खूप महत्वाची असते. दुसरं पॉइंट आहे प्रश्नोत्तरे. संसदीय अधिवेशन चालू असताना कामकाजाची काय होती सुरुवात संसद सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाची होते, पण या प्रश्नांना संबंधित मंत्र्यांना काय समाधानकारक उत्तर द्यायचे असतात. प्रश्न उत्तर मंत्रिमंडळ काय नियंत्रण ठेवण्याचा एक अतिशय काय प्रभावी मार्ग आहे. आणि शास्त्रावर टीका करणे, विविध समस्या प्रश्न सोडवणे, पण हे मार्ग आहे हे त्या दरम्यान होते, पण या मंत्र्याचे उत्तर आहे काय समाधान झाल्यास ते वाद निर्माण होऊ शकतात. पण आपले विषय व्यक्त करण्यासाठी काही वेळेस संसद सदस्य सभात्याग करतात किंवा घोषणा देत सभागृहाच्या मध्यवर्ती ठिकाणी ते काय असतात जमा होतात. शून्य प्रहर. तिसरा पॉइंट आहे अधिवेशन काळात दुपारी 12चा काळ शून्य प्रहर म्हणून काय ओळखला जातो. या काळात सार्वजनिकदृष्ट्या कोणत्याही महत्वाच्या प्रश्नावर चर्चा घडून आणता येतात. आता अविश्वासाचा ठराव मंत्रिमंडळ नियंत्रण ठेवण्याचा हा एक आहे अत्यंत प्रभावी मार्ग आहे. लोकसभेत जोपर्यंत बहुमत असते तोपर्यंत सरकार कार्यकाळ करू शकते, पण हे बहुमत संसद खात्यात सदस्यांनी काढून घेतल्यास किंवा सरकार आणि मंत्रिमंडळ हे सत्य काय ते राहू शकत नाही. आमचं मंत्रिमंडळ विश्वास नाही असे म्हणून संसद काय होतं सदस्य अविश्वासाचा ठराव तिथे मांडू शकतात, पण बहुमताने काय होतं संमत झाल्यास मंत्रिमंडळ काय राजीनामा तिथे द्यावा लागतो. आणि कार्यकारी मंडळाचे नियंत्रणाखाली मोठी काय असते नोकरशाही असते आणि नोकरशाहीच्या रचनेचा अभ्यास आपण पुढच्या प्रकारात करणार आहोत. आपण ते सांगेन. थँक्यू.